धन निरंकार जी. गरुड पुराण एक असा ग्रंथ आहे ज्यामध्ये माणसाच्या मृत्यूनंतरचा आणि पुनर्जन्मापर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये अनेक यातना अनेक घटना या आत्म्याला घटत असतात. या सर्व घटनांचा वृत्तांत या गरुड पुराणामध्ये आपल्याला आढळतो. गरुड पुराण एक असा ग्रंथ आहे ज्यामध्ये गरुडाला प्रश्न निर्माण झाला, माणूस मृत्यू पावल्यानंतर आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये कसा प्रवास करतो, काय काय घटना घडत असतात, काय काय वेदना होत असतात आणि याचा पुनर्जन्म कसा असतो, हे सर्व वृत्तांत ऐकण्याची इच्छा गरुडाला निर्माण झाली. आणि गरुडाने भगवान विष्णूला प्रार्थना केली की माणसाच्या मृत्यूनंतर जो प्रवास चालू असतो पुनर्जन्मापर्यंतचा, या प्रवासामध्ये जे घटना घडत असतात, ज्या वेदना या आत्म्याला होत असतात, हे सर्व वृत्तांत ऐकण्याची इच्छा आहे. म्हणून गरुडाने विष्णूला प्रार्थना केली आणि भगवान विष्णूंनी गरुडाच्या प्रार्थनेला मान देऊन हे सर्व उघड करून या गरुड पुराणामध्ये भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितलेलं आहे. म्हणून या ग्रंथाचं नाव गरुड पुराण असे पडलेले आहे. या पुराणामध्ये माणूस मृत पावल्यानंतर मन, बुद्धी, अहंकार, चित्त, आत्मा या सर्वांना घेऊन शरीरातून बाहेर पडतो. ज्या वेळेस शरीर सोडून आत्मा बाहेर पडतो त्याला सूक्ष्म शरीर म्हटलं जातं. आणि 2 दिवस ते सूक्ष्म शरीर आपल्या शरीराच्या अवतीभोवती फिरत असतो. त्या आत्म्याला शरीर नसल्यामुळे त्याचे बोलणे, त्याचे ओरडणे कोणीही ऐकवत नाही. त्याचा स्पर्श कोणालाही जाणवत नाही. त्याचं अस्तित्वही कोणालाही जाणवत नाही. म्हणून तो सदा सूक्ष्म शरीरामध्ये वावरत असताना आपल्या सर्व संबंधिकांच्या अवतीभोवती तो फिरत असतो आणि आपल्या शरीराच्याच आजूबाजूला तो भटकत असतो. म्हणून त्या दिवशी अंत्यसंस्काराची विधी गरजेची असते. म्हणून सर्व संबंधिक मिळून त्या स्थूल शरीराला, मृत पावलेल्या शरीराला आपण प्रेत म्हणतो, त्या शरीराला अंत्यसंस्कार विधीपूर्वक करत असतात. आणि 3 दिवसापासून 6 दिवसापर्यंत त्या आत्म्याला अनेक वेदना होत असतात. त्या आत्म्याला अनेक इच्छा वाटत असतात. भूक लागते, तहान लागते, अनेक इच्छा त्याला प्रगट होत असतात. परंतु त्याला शरीर नसल्यामुळे तो आत्मा आपली इच्छा पूर्ण करत नसतो. म्हणून त्या आत्म्याला अनेक वेदना होत असतात. आत्म्याला भूक लागते, तहान लागते, कारण तो मन, बुद्धी, अहंकार समेत असतो. असे अनेक वेदना या आत्म्याला होत असतात. या आत्म्याला शरीर नसल्यामुळे या इच्छा पूर्ण होत नसतात. म्हणून त्या आत्म्याला अनेक वेदना होत असतात. म्हणून परिवाराच्या सर्व सदस्यांनी मिळून त्या ठिकाणी आपल्या पितरांना तर्पण करतात, पिंडदान करतात. असे केल्याने त्या आत्म्याला वेदना कमी होत असतात असे मानले जाते. हिंदू परंपरेनुसार मृत व्यक्तीच्या आत्म्याला वेदना कमी व्हाव्या म्हणून परिवाराच्या सदस्यांनी मिळून पिंडदान, तर्पण, अन्नदान असे अनेक विधीपूर्वक करीत असतात. म्हणून असे केल्याने त्या आत्म्याला वेदना कमी होतात असे मानले जाते. 6व्या दिवसापासून 12व्या दिवसापर्यंतचा या आत्म्याचा प्रवास चालू होतो. यमदूतांनी या आत्म्याला नरकाला घेऊन जातात आणि या आत्म्याला यमदूतांनी नरकाच्या रस्त्याने, नरकाच्या वाटेला घेऊन जात असताना वाटेमध्ये अनेक नरक दृष्टीस पडतात. आणि या अनेक नरकामध्ये अनेक यातना आपापल्या प्रारब्धाप्रमाणे भोग भोगीत असतात. आपापल्या कर्माप्रमाणे अनेक प्रकारचे दुःखे, कष्टे, यातना भोगीत असतात. आणि असे भोग, नरक यातना पाहून, भयंकर यातना पाहून हा सूक्ष्म शरीरातला आत्मा थरथरा कापू लागतो. भयंकर नरक यातना पाहून आपल्या गदगद कंठाने ओरडत असतो. त्या यमदूतांना पाया पडत असतो की या यातनेपासून मला वाचवा म्हणून. असे अनेक घटना, अनेक वेदना आत्म्याला दृष्टीस पडतात. आणि 12व्या दिवशी यमलोकामध्ये यमधर्मराजासमोर या आत्म्याला उभं केले जातं. आणि यमधर्माने या आत्म्याचे पाप पुण्याचा लेखाजोखा जो आहे त्या चित्रगुप्ताला उघडण्यास सांगतात. आणि चित्रगुप्तांनी सांगितल्याप्रमाणे पुण्य किती आहे, पाप किती आहे, यावर या आत्म्याचे पुढील शिक्षा काय द्यावी ते यमधर्म ठरवतात. पुण्य जास्ती झालं
की स्वर्गामध्ये पुण्य संपेपर्यंत सुख भोगायला मिळते. जर पाप कर्म जास्ती झाला असेल तर या नरकामध्ये अनेक यातना, अनेक भोग, अनेक शिक्षा या नरकामध्ये भोगाव्या लागतात. आणि पाप पुण्य जर समान झाला असेल, पाप आणि पुण्याचा जो कर्म आहे समान झाला असेल तर माणसाच्या जन्मामध्ये पुनर्जन्म मिळतो. भागवतामध्ये सांगितलेले आहेत, सुकृत दुष्कृत समान समी तै पायुजे कर्मभूमी, तेची जै पडे विषमी तरी स्वर्गग्रामी की नरकी. म्हणून पुण्य जास्ती झालं असेल तर स्वर्ग मिळतो, पाप जास्ती झाला असेल तर नरक मिळतो. पाप आणि पुण्य समान झाला असेल तर माणसाच्या जन्मामध्ये पुनर्जन्म मिळतो. ज्याचं पुण्य जास्ती झालेलं आहे तो जन्म आणि मरणाच्या चक्रातून मुक्त होऊन तो परब्रह्माला प्राप्त करून घेऊ शकतो. माणसाच्या जीवनामध्ये चार चौघामध्ये बसून संसाराच्या गोष्टी करण्यापेक्षा, आपलं वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा एकांतामध्ये राहून भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं भजन करणे हे योग्य ठरेल. माणसाच्या जीवनामध्ये जन्म मृत्यूच्या या चक्रातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर फक्त संतांनी आपल्याला भजन एक प्रमाण सांगितलेलं आहे. सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. या संसार सागरातून तरण्याचा एकच साधन आहे, तो म्हणजे भगवंताचं नाम आहे. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. म्हणून योगी पुरुष, संत साधू मुनींनी भगवंताच्या नामाला आपल्या कंठामध्ये धारण करून आपलं जीवन सार्थक करून घेतलेले आहेत. या जन्म मरणाच्या फेरेतून ते मुक्त झालेले आहेत. म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनाचा हा अनमोल वेळ उठता बसता भगवंताच्या नामामध्ये आपला वेळ घालवणेच हे उत्तम ठरेल असे संतांचं मत आहे. धन निरंकारजी.